नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेतच. आणि बघा आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी निघाली आहे कामावर. तर मुंबईमध्ये खूप जबरदस्त थंडी आहे. तर हा व्हिडिओ जेव्हा काढलेला त्याला झाले 4-5 दिवस, तर तेव्हा जरा जास्त थंडी होती. आता हा कालपासून परवापासून थंडी थोडी कमी झाली आहे. तर पण त्याच्या आधी तर एवढी थंडी होती ना, खूपच जास्त थंडी होती. आणि मला तर नेमकं पहाटेच कामावर यायला लागतं, तेव्हा वातावरण जास्तच थंड होतं. वॉचमॅन काकांना ID जमा केली. वॉचमॅन काका पण नाईटला थांबलेले डुलकी घेत होते. मी आपली ID जमा केली, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि निघाली पहिल्या कामावर. तर थंडीमुळे स्किन वगैरे खूपच ड्राय झालेली आहे आणि मला पायांना लगेचच भेगा पडतात. मला थंडी अजिबात सहन होत नाही कारण मला वात आहे. इथून ज्या दुसऱ्या कामावर जाणार आहे ना, त्या ताईंनी मला आमसुलाचं तेल दिलेलं आहे. मला बोलल्यात गरम करा आणि तुमच्या तळव्यांना लावा, म्हणजे भेगा पडणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही थंडीचा. त्या भेगा पडल्या ना की खूप झोंबतं आणि मग खूप त्रास होतो. तर आता ते उद्यापासून तेच करणार आहे, आमसुलाचं तेल गरम करून लावणार आहे. तर बघा इकडे भाजीमध्ये शिमला मिरचीची भाजी केलेली, बेसन पीठ पेरून, त्यानंतर पोहे बनवलेले. आज इकडे पोहे बनवलेले आहेत व्हेजिटेबल पोहे, म्हणजेच गाजर टाकलं आहे, बीन्स टाकलं आहे, कांदा, बटाटा, अजून ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची पण टाकलेली आहे, बेबीकॉर्न टाकलेत बारीक कट करून. असे हे व्हेजिटेबल पोहे केलेले. व्हेजिटेबल पोहे बनवले ना तर ते म्हणजे तुम्ही खूप वेळाने जरी खाल तरी सॉफ्ट राहतात, कारण थोडासा टॉमॅटो पण टाकलेला मी ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर लिंबाचा रस पण टाकलेला. तर खूप टेस्टी बनतात. कधी कधी आपल्याला ते कांदा पोहे खाऊन कंटाळा आला तर व्हेजिटेबल पोहे आपण नक्की बनवून खाऊ शकतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे ही मल्टीग्रेन आटामध्ये बनवलेली बीटरूटची चपाती आहे. बघू शकता किती सॉफ्ट आहे. तर ही मल्टीग्रेन आटामध्ये बनवलेली आहे. तर आता स्वयंपाक तर झाला आहे. काय काय बनवलं? बीटरूट टाकून रोटी बनवलेली आहे, त्यानंतर व्हेजिटेबल पोहे बनवले, त्यानंतर कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरचीची भाजी पीठ पेरून बनवली आहे. तर आता वेळ येते डबा भरण्याची. तर आज बघा मी जास्तच खुश आहे कारण आज डबे घासून ठेवलेले आहेत. आज मला डबे घासायचा लोड नाही आहे कारण की मुकेश भैया आलेले आहेत. मुकेश भैया असले ना की डबे वगैरे घासून घेतात, नाहीतर मग मला सकाळी आल्यावर बॅगमधनं डबे काढा, डबे घासा, ते पण करावं लागतं. तर त्यामुळे आज मस्त डबे घासलेले होते आणि घासले असल्यामुळे रात्रीच घासले असल्यामुळे त्याचं पाणी पण पूर्ण निथळलेलं होतं. कोरडे होते डबे. मी सकाळी घासले की मला परत पुसून वगैरे भरावे लागतात. अशा प्रकारे पहिल्या डब्यात मी मस्त भाजी भरली, दुसऱ्या डब्यात पोहे भरले, तिसरा डबा म्हणजेच फॉईल पेपरमध्ये मी ही जी बीटरूटची रोटी आहे ती पॅक केली आणि तो डब्बा देखील मी पॅक केलेला आहे. अशा प्रकारे आपला टिफिन तर पॅक झालेला आहे. पण मला मुकेश भैयांनी सांगितलं की रात्री सरांनी त्यांना असं सांगितलं आहे की दही पण द्यायचं आहे सरांना टिफिनमध्ये. उरलेल्या ह्या 2 चपात्या मी मॅडमसाठी ठेवलेल्या आहेत आणि आता हा चौथा डबा काढला आहे कारण ह्याच्यामध्ये मला दही द्यायचं आहे सरांना. तर हे अशा प्रकारे घरातच बनवलेलं दही आहे आणि फ्रेश दही आहे. जास्त आंबट वगैरे नाही आहे कारण वातावरण थंड असल्यामुळे आंबट वगैरे दही खाणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. सर्दी खोकल्याची पण साथ सुरू आहे. तर अशा प्रकारे मी डब्यात दही काढल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं, त्यानंतर थोडीशी लाल मिरचीची पावडर टाकली आणि त्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही ही जिरा पावडर आहे. ही टाकल्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स केलं आणि सरांचा चौथा डबा पॅक केला. तर हे सगळं माझं झालेलं होतं. आता सगळा स्वयंपाक झाला होता, डबा वगैरे पण पॅक झालेला होता. इकडचं काम माझं संपलं होतं. तर तुम्ही बघू शकता हा डबा देखील मी पॅक केला आणि मिरची पावडर टाकताना थोडीशी सांडली माझ्याकडनं आणि डबा मी सरांच्या बॅगमध्ये भरला. रोजचं माझं हेच डेली रुटीन आहे, नवीन काहीच नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी एक नवीन गोष्ट बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. काय ती नवीन गोष्ट ती मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचंच ऐकून ती नवीन गोष्ट मी ट्राय केलेली आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, अंडं बॉईल केलेलं टोडूला दिलेलं आहे, उरलेलं सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. माझं इकडचं काम झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. पण त्याआधी हा सरांचा टिफिन बॅग घेते आणि बाहेर हॉलमध्ये ठेवते, म्हणजे सर घेऊन जातील आणि त्यानंतर माझी पर्स उचलून मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर बघा मुकेश भैया गावावरनं आलेत, पण आल्यावरच आजारी पडलेत कारण की पाणी बदलल्यामुळे त्यांना सर्दी खोकला ताप आहे आणि टोडूचा पण नाश्ता झाला आहे. टोडू पण शांत बसलेला आहे. मला बसून कसं चालणार, मला तर जावं लागेल ना कामावर. तर मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ
व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसणार आहे काहीतरी नवीन, काहीतरी डिफरंट, म्हणजे मी काहीतरी ट्राय केलेलं आहे आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे. काय ट्राय केलं आहे तुम्हीच मला सांगितलेलं, तेच मी ट्राय केलं आहे. कारण मला खूप कमेंट येत होते, ताई जरा स्वतःची काळजी घ्या, तुमची स्किन बघा कशी झाली आहे, तुमची केस बघा कशी झाली आहेत, जरा स्वतःकडे पण लक्ष द्या. किती तुम्ही कष्ट करता, किती मेहनत करता, स्वतःकडे दुर्लक्ष करता, जरा स्वतःला पण म्हणजे स्वतःला पण मेंटेन ठेवा. तर त्यावरनंच हे केलेलं आहे मी. तर ते तुम्हाला व्हिडिओत पुढे बघायला मिळेलच. तर दुसऱ्या कामावर आली आणि इथे मस्त वांग्याचे काप बनवले. हेच ते वांग्याचे काप जे मी एकदा बनवून इकडे दिलेले आणि त्यांना एवढे आवडले की दर आठवड्यातनं एकदा हे वांग्याचे काप इकडे बनतातच. एकदा मी बनवले आणि ती रेसिपी त्यांना एवढी आवडली की त्यांचा मुलगा आठवड्यातनं एकदा तरी हे वांग्याचे काप बनवायला सांगतोच. त्यानंतर भाजी बनवलेली आहे, दुधी भोपळ्याची भाजी आहे. ही आपण सुकी करणार आहोत, थोडंसं पाणी आटवणार आहोत, ती अजून शिजती आहे. दुधी भोपळ्याची भाजी मुगाची डाळ टाकून बनवली आहे. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत. तर इकडचा स्वयंपाक झाला आहे, पण अजून एवढे सारे भांडे घासायचे आहेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे आज जरा भांडे कमी आहेत म्हणून डबे बिबे निघालेले आहेत घासायला. फायनली भाजी झालेली आहे. तर ही अशी सुकी भाजी बनवली आहे दुधी भोपळ्याची मुगाची डाळ टाकून. त्यानंतर वांग्याचे काप बनवले, त्यानंतर चपात्या बनवल्या आहेत. आता ही कढई मला रिकामी करायची आहे. कढईतली भाजी छोट्या भांड्यात ट्रान्सफर करून कढई वगैरे घासायला घेणार आहे मी. चपातीच्या डब्यात मी चपात्या काढलेल्या आहेत, वांग्याचे काप देखील एका डब्यामध्ये मी काढून ठेवलेले आहेत. तर आता मी पटकन भांडी वगैरे आवरून घेते, किचन गॅस सगळं क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फायनल मी कसं काम आवरलं आहे ते. तर बघू शकता तुम्ही फायनली माझं सगळं आवरून झालेलं आहे, माझं सगळं काम झालेलं आहे. भांडी घासून झाले आहेत, पुसून वगैरे जागेवर ठेवली आहे. सगळं जेवण छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेले आहेत आणि आता मी चालली आहे घरी. आता तुम्ही मला खूप कमेंट करता, रीमा जरा हळू बोलत जा, रीमा जरा कमी बोलत जा. पण काय करू, एकदा हा व्हिडिओ चालू केला ना, एकदा एडिटिंग चालू केली ना की माझा तोंडाचा पट्टा हा सुरू होतो आणि माझी सवयच येते. हळूहळू जाईल, हळूहळू कमी करेल मी. माझ्यामध्ये तुमचे कमेंट ऐकून वाचून मी माझ्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करते. पण जर तुम्ही लगेचच म्हणाल तर लगेचच होणार नाही ना. वर्षाची आपली सवय असते, ती जायला थोडासा वेळ तर लागणारच. तर कामावरनं निघाली आणि आता मी चाललेली आहे घरी. तर पहिले लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी घरी चालली आहे. आणि मी फायनली घरी गेल्याच्यानंतर गेली एका सॅलॉनमध्ये. मला हेअरकट करायचे होते कारण माझी केस खूप खराब झाले होते, खूप डल झाले होते आणि त्या केसांमध्ये काहीच जीव नव्हता. तर म्हटलं जरा हे खाली जे असे झाडूसारखे झालेत ना, हे केस कट करून टाकू. आणि फायनली माझा हेअरकट हा असा झाला होता. तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी स्टाईल मारली आणि तुम्ही बोलत होते जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची केसांचं काहीतरी कर, स्किनचं काहीतरी कर. तर मी फायनली केलेलं आहे. तर तुमचे धन्यवाद केलेले आहेत मी हात जोडून की तुम्ही मला हे सजेशन दिलं आणि मी माझ्या केसांचं काहीतरी नवीन लुक ट्राय केलं. कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. तुमचं ऐकून मी पण आता जरा स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. प्लीज वाईट कमेंट करू नका. मी हेअर कट केले तर माझी मुलगी कशी मागे राहील. तर आईने काहीतरी केलं की मुलांना करायलाच पाहिजे ना. तर बघा तिचा पण हेअर कट केला. तिचे चांगले कमरेपर्यंत केस होते पण तिने कापून टाकले. तिला छोटे करायचे होते केस कारण तिचा पण खूप हेअरफॉल होत होता. तर कसा वाटला हेअरकट कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.